तो कल देखिए टीवाईबी का टीवाईबीए के भी यहाँ पर जो है आपके 5 सब्जेक्ट रहने वाले हैं एग्ज़ाम के लिए, ओके। और टीवाईबीकॉम के लिए 2 सब्जेक्ट रहेंगे कल, मार्केटिंग ग्रुप का भी रहेगा और बैंकिंग ग्रुप का भी रहेगा। तो बैंकिंग ग्रुप में आपका कॉम 306 रहेगा कल, और मार्केटिंग ग्रुप के लिए एमजीएम 308 रहेगा कल के लिए, ओके। और एसवाईबीए के लिए पॉलिटी 224 रहेगा, और एसवाईबी का मराठी इंग्लिश मीडियम के लिए कॉम 212 रहेगा। तो ये भी सेकंड लास्ट पेपर रहेगा कल एसवाईबीकॉम के लिए, और टीवाईबीकॉम के लिए भी सेकंड लास्ट पेपर रहेगा, ओके। सो इसी के आज हम यहाँ पर आईएमपी क्वेश्चन जो आप यहाँ पर देखने वाले हैं, राइट। तो देखिए अभी यहाँ पर हम बात करेंगे शुरू में जो ठीक है। तो यहाँ पर देखिए हमारे पास यहाँ पर कॉम 212 एसवाई बीकॉम, ठीक है। तो जो पेपर रहेगा आपका कल आफ्टरनून शिफ्ट में रहेगा 2:30 बजे से लेकर 5:30 बजे तक। तो इसके जो आईएमपी क्वेश्चन है वो हम यहाँ पर आपको थोड़े बहुत बताएंगे, ठीक है। पूरे क्वेश्चन मैं आपको यहाँ पर नहीं बताऊंगा। अगर आपको पूरे क्वेश्चन चाहिए तो आप जो है हमारा एप्लीकेशन है प्ले स्टोर पर, उसको आप जरूर डाउनलोड कीजिएगा। इसके अंदर आपको चैट में जाना है और एडमिन को मैसेज कर देना है। वो जो है आपको यहाँ पर आपको जो है आईएमपी क्वेश्चंस वगैरह प्रोवाइड कर देगा, ठीक है। उसके बदले में आपसे थोड़ा बहुत नॉर्मल फीस वगैरह ली जाएगी, ठीक है। तो देखिए यहाँ पर इसमें बहुत सारे काफ़ी अच्छे क्वेश्चंस भी रहते हैं इसके अंदर, समझ में आ जाएँगे आपको आराम से, और इसमें आपको ज़्यादा कुछ तकलीफ भी नहीं होगी, समझने में भी और आसानी से पढ़ने में भी, ओके। तो चलिए वीडियो को शुरू करते हैं। देखिए यहाँ पर मराठी मीडियम और इंग्लिश मीडियम दोन्ही क्लिअर रहेगा. तो मराठी मीडियमसाठी जर आपण बघितलं, तर भागीदारी संस्थेचे 5 फायदे, त्याला आपण म्हणतो ॲडव्हांटेजेस ऑफ पार्टनरशिप फर्म. नंतर आहे उद्योगाच्या आकारमानावर परिणाम करणारे 5 घटक, ज्याला म्हणतो आपण फॅक्टर्स अफेक्टिंग साइज ऑफ इंडस्ट्री. औद्योगिक संयोगाचे 5 तोटे, स्थिर भांडवल म्हणजे काय? ज्याला आपण म्हणतो फिक्स कॅपिटल. जागतिक बँकेचे कार्य, ज्याला म्हणतो आपण वर्ल्ड बँक. शास्त्रीय व्यवस्थापनाची सूत्र तुम्हाला लिहायची आहेत, ज्याला म्हणतो आपण सायंटिफिक मॅनेजमेंट. एकल व्यापाराचे 5 फायदे, ज्याला आपण काय म्हणतो सोल ट्रेड. भागीदारांचे प्रकार, ज्याला आपण पार्टनर्स टाइप म्हणतो. अग्रहक्क भागांचे प्रकार, शास्त्रीय व्यवस्थापनाची सूत्रे, औद्योगिकरण म्हणजे काय? विदेशी भांडवलाचे महत्त्व, स्थानिकीकरणाचे फायदे, औद्योगिक संयोगीकरणाचे तोटे. अशा प्रकारे मित्रांनो तुम्हाला याच्यामध्ये बरेच सारे प्रश्न वगैरे दिलेले आहेत. ठीक आहे. तर ही संपूर्ण पी-डी-एफ तुम्हाला जी आहेत आपल्याकडे 2 पी-डी-एफ आहेत. तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही आपल्या ॲपमध्ये मेसेज करू शकता. ठीक आहे. त्याच्या बदल्यात तुमच्याकडून थोडीशी फी घेतली जाईल. ठीक आहे. ती ₹40 आणि तुम्हाला त्याच्या बदल्यात पी-डी-एफ वगैरे दिली जाईल. त्याचा तुम्हाला संपूर्ण पी-डी-एफचा तुम्हाला फायदा होईल. तुमच्याकडे अभ्यास करायला वेळ नसेल तर तुम्ही डायरेक्ट पी-डी-एफ घेऊ शकता. ओके. आपलं कॉम 212 संपलं या ठिकाणी. समोर जाऊया आता बघा एम-जी-एम 308. बघा हा टी-वाय बी-कॉमसाठी मराठी मीडियम आणि इंग्लिश मीडियम दोघांसाठी देखील आहे. आणि हा बघा कॉम 306 टी-वाय बी-कॉमला मराठी मीडियम आणि इंग्लिश मीडियम दोघांसाठी देखील आहे. तर तुमचा बँकिंग ग्रुप असेल तर तुमचा कॉम 306 असेल. जर तुमचा काय म्हणतो आपण त्याला, जर समजा तुमचा पेपर जर समजा मार्केटिंग ग्रुपचा असेल तर तुमचा एम-जी-एम 308 असेल. ओके. तर एम-जी-एम 308 मध्ये बघा विपणन व्यवस्थापनाचे 5 कार्य. ठीक आहे. तुम्ही याच्यामध्ये बघू शकता. एक्सप्लेन द 5 फंक्शन्स ऑफ मार्केटिंग मॅनेजमेंट. विपणन नियोजनाचे 5 उद्दिष्टे, ज्याला आपण काय म्हणतो मार्केटिंग मॅनेजमेंट म्हणतो, बरोबर. बाजारपेठ व्यक्ती करण्याचे 5 महत्त्वाचे तुम्हाला मुद्दे सांगायचे आहेत. डिस्क्राईब द मार्केट सेगमेंटेशन. किमतीवर परिणाम करणारे 5 घटक. विक्रीय वृत्तीचे 5 प्रकार. कोणतेही प्रमुख 5 सेवांची सूची. विपणन माहिती व्यवस्थेतील स्वरूप. बाजारपेठ म्हणजे काय? विपणन माहिती संस्थेचे कार्य. सेवा म्हणजे काय? सेवाचे विविध प्रकार. विपणन संशोधनाच्या मर्यादा. विपणन नियंत्रणाचे महत्त्व. विपणन नियोजनाची उद्दिष्टे. बाजारपेठ विभक्तीकरण. विपणन संशोधनाची गरज. ठीक आहे. अशा प्रकारचे मित्रांनो तुम्हाला याच्यामध्ये मराठी मीडियम आणि सोबत तुम्हाला इंग्लिश मीडियम देखील हे प्रश्न असणार आहेत. ओके. इंग्लिश मीडियमला बघा तुम्हाला याच्यामध्ये मार्केटिंग मॅनेजमेंट, ऑब्जेक्टिव्ह, फंक्शन्स, त्याच्यानंतर बघा याच्यामध्ये तुम्हाला इम्पोर्टंट सर्व्हिसेस, फंक्शन ऑफ मार्केटिंग इन्फॉर्मेशन सिस्टम, फीचर ऑफ मार्केट्स, नंतर बघा याच्यानंतर तुमच्यासमोर काय आहे, मार्केटिंग इन्फॉर्मेशन सिस्टम, डिफरंट टाइप्स ऑफ सर्व्हिसेस, मार्केट सेगमेंटेशन, असे बऱ्याच प्रकारे तुम्हाला याच्यामध्ये प्रश्न वगैरे दिलेले आहेत. ते तुम्हाला उद्या पेपरमध्ये येणार आहेत. ठीक आहे. तुम्हाला जर पी-डी-एफ पाहिजे असेल, दोन्ही पी-डी-एफ पाहिजे असेल, तर तुम्ही कृपया आपल्या ॲपवरती मेसेज करावं. ॲपची लिंक तुम्हाला व्हिडिओ डिस्क्रिप्शनला दिलेली आहे. परत विचारू नका, सर लिंक कोणती, लिंक कोणती? ठीक आहे. तर सर्वांनी प्ले स्टोअरला सर्च करू शकता किंवा डिस्क्रिप्शनला दिलेल्या लिंकवर क्लिक करू शकता. iPhoneवाल्यांनी ios.etutalk.in यावर क्लिक करावं. ठीक आहे. ती पण लिंक तुम्हाला व्हिडिओ डिस्क्रिप्शनला दिलेली आहे. त्यावर क्लिक करावं. ठीक आहे. समोर बघा आता काय आहे कॉम 306. ओके. बँकिंग ग्रुपवाल्यांसाठी प्रादेशिक ग्रामीण बँकांची उद्दिष्टे. ठीक आहे. रिजनल रुरल बँक ज्या असतात त्या. नंतर आहे बघा खुल्या बाजारातील रोख्यांचे व्यवहार, ज्याला आपण काय म्हणतो ओपन मार्केट ऑपरेशन. ओपन मार्केटमध्ये बऱ्याच गोष्टी होत असतात. ठीक आहे. त्या प्रकारे तुम्हाला याच्यामध्ये माहिती लिहायची आहे. व्यापारी बँकांतील ठेवी प्रकार सांगा. जिल्हा मध्यवर्ती बँकेचे दोष, हुंडीचे वैशिष्ट्ये तुम्हाला सांगायचे आहेत. भारतीय बँक व्यवसायाची प्रगती यावर तुम्हाला टिप लिहायची आहे. बँकांच्या पतनिर्मितीच्या मर्यादा सांगा. धनादेशाची वैशिष्ट्ये सांगा, ज्याला आपण चेक म्हणतो. सराफी पिढीवाल्यांची 5 कार्य. बँकेचे तपासण्यासाठी तरतुदी.
प्रादेशिक ग्रामीण बँकांचे 5 कार्य, आधुनिक बँकांच्या 5 नाविन्यपूर्ण सुरुवाती, भूविकास बँकांची प्रगती, पैसे पाठवण्याच्या 5 पद्धती तुम्हाला सांगायच्या आहेत. मनी ट्रान्सफरिंग मेथड्स ठीक आहे. आजकाल तर ऑनलाईन वगैरे बऱ्याच ठिकाणी होतंय. त्यामुळे त्याचा काही विषय होत नाही. नंतर बघा भूविकास बँकांची प्रगती ज्याला आपण म्हणतो प्रोग्रेस ऑफ लँड डेव्हलपमेंट बँक्स. ठीक आहे. नंतर आहे बघा मॉडर्न बँक्स, 5 फंक्शन्स ऑफ रिजनल रूरल बँक्स. नंतर बघा याच्यामध्ये ऑडिट्स ऑफ बँक्स ठीक आहे. बऱ्याच ठिकाणी याच्यामध्ये तुम्हाला सोपे-सोपे प्रश्न देखील याच्यामध्ये विचारले जाऊ शकतात. ओके. तर तुम्ही याच्यामध्ये बघू शकता. ज्यांना कोणाला आय-एम-पी क्वेश्चनची पी-डी-एफ पाहिजे असेल, तर तुम्ही आपल्या ॲपवरून घेऊ शकता. सर्वांनी ॲप्लिकेशन वगैरे डाउनलोड करावं. ठीक आहे. तुम्ही जॉब वगैरे करत असाल, तुमच्याकडे वेळ नसेल, तर तुम्ही हा व्हिडिओ नक्की बघा. हां, ठीक आहे. आणि हा ॲप्लिकेशन जे आहे, ते तुम्हाला डाउनलोड करायचं आहे. ओके. ठीक आहे. आता कॉम 306 संपलं. आता बघा आपल्याकडे समोर बघायचं आहे. उद्या बघा 17 जानेवारी उद्या 17 जानेवारीचा परत पेपर आहे बघा. टी-वाय-बी-एचा इकॉनॉमिक्स 275, टी-वाय-बी-एचा हिस्ट्री 280, टी-वाय-बी-एचा पॉलिटी 286, टी-वाय-बी-एचा सायकॉलॉजी 271 आणि टी-वाय-बी-एचा सोशिओलॉजी 291. 1, 2, 3, 4, 5 असे हे 5 पेपर उद्या असणार आहेत. ओके. तर तुम्ही याच्यामध्ये बघू शकता. तुम्हाला जर ह्या संपूर्ण आय-एम-पी क्वेश्चन पाहिजे असेल टी-वाय-बी-एचे ठीक आहे आणि एस-वाय-बी-एचं देखील, तर एस-वाय-बी-एचे देखील आपल्याकडे पी-डी-एफ आहे. ओके. एस-वाय-बी-एचा उद्या आहे बघा पॉलिटी 224 भारतीय राजकारणाची प्रक्रिया. तर त्याचे देखील आपल्याकडे बघा आय-एम-पी क्वेश्चन्स आहेत. न्यायसंस्थेचे कार्य, थोडक्यात लिहा जाती संस्थेचे 5 फायदे, राजकारणातील कळीच्या शब्दांचे स्वरूप, ग्रामीण भाग, ठीक आहे. कुटुंब पुरुष वर्चस्व म्हणजे काय? शिक्षण आपली गरज सार्वजनिक जीवनात व्यक्त होते. प्रादेशिक पक्षाच्या निर्मितीचे मार्ग, संसदेची 5 महत्त्वाची कारणं, धर्मस्वातंत्र्याचा अधिकार, भारतीय लोकशाहीचा पुढे, शिवसेना पक्षावर टिप लिहा किंवा कुठल्याही पक्षावर टिप लिहा. ठीक आहे. भाजपा पक्षावर टिप लिहा, कुठल्याही पक्षावर टिप लिहा. तुम्हाला असा प्रश्न याच्यामध्ये येऊ शकतो. तर मित्रांनो अशा प्रकारची ही पी-डी-एफ आहे. तुम्हाला जर पाहिजे असेल, तर तुम्ही आपलं जे ॲप्लिकेशन आहे, या ॲप्लिकेशनवर तुम्ही क्लिक करावं. ठीक आहे. हे ॲप्लिकेशन तुम्हाला मिळून जाईल. याच्यावर तुम्हाला आय-एम-पी क्वेश्चन्स वगैरे मिळतील. तुम्हाला जी पी-डी-एफ पाहिजे तुम्ही ते ॲडमिनला मेसेज करून तुम्ही मागवू शकता. ठीक आहे. तर मित्रांनो आशा आहे तुम्हाला समजलं असेल. तर बघा समोरचे जे प्रश्न आहेत आपले बघा याच्यामध्ये जसं मी तुम्हाला सांगितलं टी-वाय-बी-एसाठी. तर टी-वाय-बी-एचे देखील बघा आपल्याकडे संपूर्ण पी-डी-एफ्स रेडी आहेत. ओके. तर तुम्हाला कुठली पी-डी-एफ पाहिजे त्यावर डिपेंड आहे. ओके. तर तुम्हाला जर समजा टी-वाय-बी-एचे आय-एम-पी क्वेश्चन पाहिजे असेल, तर बघा आपल्याकडे आय-एम-पी क्वेश्चनची पूर्ण लिस्ट काढलेली आहे. सगळ्या विषयांचे आय-एम-पी क्वेश्चन तिथं काढलेले आहेत. तुम्हाला जी पाहिजे ती तुम्हाला याच्यामध्ये भेटेल. ठीक आहे. हिंदी, मराठी, इंग्लिश, इकॉनॉमिक्स, सायकॉलॉजी, ठीक आहे. इकॉनॉमिक्स, सोशिओलॉजी, मराठी जेवढे काही आहेत सगळे आपल्याकडे टी-वाय-बी-एचे आय-एम-पी क्वेश्चन्स आहेत. तुम्हाला जर पाहिजे असेल, तर टी-वाय-बी-एचे देखील आपल्याकडे जेवढे विषय आहेत पेपरला सगळे आपल्याला याच्यामध्ये मिळतील. उद्याचे पण, परवाचे पण सगळे तुम्हाला याच्यामध्ये मिळतील. ठीक आहे. तर मित्रांनो सर्वांनी हे ॲप्लिकेशन डाउनलोड करावं. तुम्ही जॉब करत असाल, तुमच्याकडे वेळ नसेल, तर तुमच्यासाठी हे हेल्पफुल असेल आणि चांगले तुम्हाला मार्क वगैरे सुद्धा याच्यामध्ये मिळतील. ठीक आहे. तर मित्रांनो आशा आहे तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल, तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बघत राहा, शिकत राहा. जय हिंद, जय महाराष्ट्र.